नियतीचा खेळ कधी कसा उलटेल याचा नेम नसतो। ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, ज्या हातांवर मेहंदी लागणार होती, तिथे आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतून एक अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। जिथे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटायची वेळ आली असताना थेट अंत्यविधीची वेळच एका कुटुंबावर आली आहे। आपल्या होणाऱ्या पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्यानं एका 18 वर्षीय तरुणीनं राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणीनं अखेर मृत्यूला कवटाळलंय। पाहूया ते संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। डोंबिवलीमधून एक अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। लग्नाची लगबग, आनंदाचं वातावरण आणि सुखी संसाराची रंगवलेली स्वप्न। डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरातील यशवंत ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहणारी खुशी नाईक ही सुद्धा अशाच सुंदर स्वप्नांमध्ये रमलेली होती। खुशीचा विवाह मिथुन नावाच्या तरुणासोबत ठरला होता। काही महिन्यांपूर्वी दोघांचा थाटामाटात साखरपुडा संपन्न झाला, पार पडला आणि अवघ्या काही दिवसांवर विवाह सोहळा येऊन ठेपलेला होता। मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। एकीकडे लग्नाची खरेदी आणि निमंत्रण पत्रिकांची तयारी सुरू असताना एका भीषण कार अपघातात खुशीचा भावी पती मिथुन याचा दुर्दैवी मृत्यू झाला। संसार सुरू होण्यापूर्वीच विखुरला गेल्यानं खुशीला प्रचंड मानसिक धक्का बसलेला होता। ज्याच्यासोबत आयुष्याची स्वप्न पाहिली तोच अर्ध्यात सोडून गेल्यानं ती पूर्णपणे खचून गेलेली होती। या दुःखातून खुशी स्वतःला सावरू शकली नाही। अखेर मंगळवारी तिने राहत्या घरात स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि ओढणीच्या साह्यानं सिलिंग फॅनला गळफास लावून आपलं जीवन संपवलं, आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। खुशीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत। खरोखरच एक हस्त खेळतं कुटुंब या घटनेमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। अवघ्या 18 वर्षाच्या खुशीनं घेतलेल्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण डोंबिवलीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। लग्न ठरल्याचा आनंद काही क्षणातच कायमचा दुःखात बदलला गेलाय। मानपाडा पोलीस या आत्महत्येमागे इतर काही कारणे आहेत का याचाही सध्या शोध घेत आहेत। पण या घटनेनं पुन्हा एकदा तरुणांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। खरं तर सध्या डोंबिवलीमध्ये या संपूर्ण घटनेमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। तुर्तास येथेच थांबूयात आणि या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।